नमस्कार मित्रांनो, शाळा मित्र एज्युकेशन चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याचं, जे की आपल्या शाळेमध्ये नव्याने प्रवेशित झालेले, त्या विद्यार्थ्याचं युडाईस पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या शाळेच्या स्टुडंट मॉड्यूलमध्ये लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन दिसणार आहे. अशा प्रकारची स्क्रीन दिसल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा डॅशबोर्ड दिसतोय. या ठिकाणी इयत्ता पहिलीचा वर्ग दिसतोय. इयत्ता पहिलीच्या वर्गाला आपल्याला विद्यार्थी संख्या ही 0 दिसत आहे बघा. या पहिलीच्या वर्गावर समोरील आपली विद्यार्थी संख्या 0 दिसत आहे, म्हणजे आपल्या इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये एकाही विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही. तर त्या नावासमोरील आपण बघा, इयत्ता पहिलीच्या नावासमोरील या बटनावरती क्लिक केल्यानंतर ऍड स्टुडंट अशा पद्धतीचं एक ऑप्शन आपल्याला सुरू झालेलं दिसतंय. तर आपण या ऑप्शनवरती क्लिक करूया. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील जे पहिलीला नव्याने प्रवेशित झालेले विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन करण्यासाठीचा फॉर्म ओपन झालेला आहे. यामध्ये आपल्याला अगोदर फॉर्म समजून घेऊया आणि त्यानंतर आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करूया. या ठिकाणी अकॅडमिक इयर 2026-27 दिसतंय बघा. तर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा आधार क्रमांक जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण या चेकबॉक्सवरती क्लिक करून या ठिकाणी तो आधार क्रमांक एंटर करायचा आहे. या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्याचा आधार क्रमांक जर नमूद केला, एंटर केला आणि गो या बटनावरती क्लिक केलं तर तो विद्यार्थी आपल्याला समजेल की युडाईस पोर्टलवरती आहे किंवा नाही, म्हणजे नोंदणी झालेली आहे किंवा नाही. तर आपल्याला विद्यार्थ्याची माहिती भरायची बघा. जे जनरल प्रोफाईल आहे ते आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर जनरल प्रोफाईल मध्ये बघा कोणकोणती माहिती आहे. तर विद्यार्थ्याचं नाव आपल्याला इथे एंटर करायचं आहे. फर्स्ट, मिडल आणि लास्ट नेम. सुरुवातीला विद्यार्थ्याचं नाव, नंतर वडिलाचं नाव आणि लास्ट नेम अशा पद्धतीने आपल्याला एंटर करायचं आहे. त्यानंतर पुढील जो ऑप्शन असणार आहे तर आपल्याला या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे. तर विद्यार्थ्याचं जेंडर आपण ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करू शकतो. मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर अशा पद्धतीचे 3 ऑप्शन आहेत आपल्याकडे. तर यातून आपण जे आपल्याला लागू असेल ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आहे बघा डेट ऑफ बर्थ. तर विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे एंटर करायची आहे. त्यानंतर मदर्स नेम, विद्यार्थ्याच्या आईचं नाव आपल्याला इथे एंटर करायचं आहे. जे विद्यार्थ्याच्या आईचं नाव असेल ते आपण या ठिकाणी एंटर करू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याच्या गार्डियनचं म्हणजे पालकाचं नाव आपल्याला या ठिकाणी एंटर करायचं आहे. या ठिकाणी पुढचा जो पॉइंट आहे 4.17, तर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचा आधार क्रमांक एंटर करायचा आहे. त्यानंतर पुढील ऑप्शन आपल्या समोर आहे बघा, नेम ऑफ स्टुडंट ॲज पर इन आधार कार्ड. आधार कार्ड वरती ज्या पद्धतीने नावाची स्पेलिंग आहे त्याच पद्धतीने आपल्याला अगदी अचूक अशी स्पेलिंग या ठिकाणी टाकायची आहे. नंतर पुढील जे ऑप्शन आहे ते आहे बघा ऍडमिशन डेट, म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये कोणत्या तारखेला प्रवेश घेतलेला आहे ते ऍडमिशन डेट आपल्याला या ठिकाणी एंटर करायची आहे. त्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकाचा जो मोबाईल नंबर असणार आहे तो मोबाईल नंबर आपल्याला या मोबाईल बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. त्यानंतर एकापेक्षा अधिक मोबाईल नंबर जर पालकाकडे उपलब्ध असतील तर आपण या ठिकाणी तो एंटर करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी अपंग आहे का किंवा दिव्यांग आहे का अशा पद्धतीचं ऑप्शन आहे. जर असेल तर यस करायचंय, नसेल तर नो करायचंय आणि ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचंय. अशा पद्धतीने आपल्याला इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करता येणार आहे. जर तुम्हाला पहिलीच्या विद्यार्थ्याच्या रजिस्ट्रेशन करताना काही अडचण येत असेल किंवा युडाईसच्या पोर्टल बाबत काही तुमची अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही त्याला उत्तर देण्याचा, ती अडचण सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.